नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या आपल्या सर्वांच्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज या छोट्याशा लेक्चरच्या माध्यमातून दोन महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. सर्वप्रथम हा व्हिडिओ कुणासाठी आहे हे समजून घ्या. जे विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये असतील किंवा इयत्ता 8वी मध्ये असतील, तर त्यांना माहीतच असेल की इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आहे, तर यांच्या माध्यमातून एक परीक्षा अरेंज केल्या जाते. त्या परीक्षेचं नाव आहे शिष्यवृत्ती परीक्षा. खूप महत्त्वाची परीक्षा आहे. कोण विद्यार्थी देऊ शकतात, तर इंग्लिश माध्यमाची देऊ शकतात, मराठी माध्यमाची देखील देऊ शकतात. दोन्ही माध्यमामध्ये त्या ठिकाणी हा पेपर होत असतो. त्यासोबतच स्टेट बोर्डाला ऍडमिशन असणारे, त्यासोबत सीबीएसई किंवा इतर कोणत्याही बोर्डाचे विद्यार्थी देखील याचा फॉर्म भरू शकतात. याच्या माध्यमातून जर समजा तुम्ही उत्तम पद्धतीने जर स्कोर केला, तुमचा जर रँक आला असेल, तर तुम्हाला शिष्यवृत्ती देखील भेटते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट याबाबतची, जर तुम्ही इयत्ता 5वी आणि 8वीला असाल आणि आणखी देखील जर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरलेला नसेल, तर तुमच्यासाठी फॉर्म भरण्याची डेट आणखी देखील बाकी आहे. आता डेट काय आहे ते समजून घ्या. जी काही रेग्युलर फी असते, तर त्यानुसार जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, शाळेच्या माध्यमातूनच फॉर्म भरावा लागतो. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जर समजा शाळा प्रशासनाने तुम्हाला याबद्दल अपडेट दिलेले नसतील, तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी याबद्दल विचारू शकता, संपर्क साधू शकता. रेग्युलर फी सह डेट आहे 30 नोव्हेंबर 2025. आज 28 नोव्हेंबर आहे, आणखी 2 दिवसांचा कालावधी आहे. तर 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरणं शक्य झालं नाही, तर मग काय, तर यस, इथं लेट फी सह देखील फॉर्म भरता येतो. आणि त्याची जी काही डेट आहे, तर ती 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर, बरोबर आहे. त्याच्यानंतर अतिविलंब शुल्कासह म्हणजेच विथ सुपर लेट फी, इथं थोडासा तुम्हाला दंड भरावा लागतो. ही कंडिशनच येऊ द्यायची नाही आपल्याला. म्हणजे एकंदर तुम्ही प्रयत्न करा 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतच फॉर्म भरण्याचा रेग्युलर फी सह. आणि समजा जर दुर्दैवानं तुम्हाला या 2 दिवसामध्ये फॉर्म भरणं शक्य झालं नाही, तर तुम्ही लेट फी सह 15 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरू शकता. पण फॉर्म अवश्य भरा. आता डेट बद्दल, परीक्षेच्या तारखेबद्दल जर बोलायचं झालं, तर परीक्षा परिषदेनं आधी सांगितलं होतं की परीक्षा ही 8 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे. पण यामध्ये एक थोडासा बदल झालेला आहे आणि याबद्दलची सूचना ही 24 नोव्हेंबर 2025 ला यांच्या वेबसाईटवर आलेली आहे. त्यांनी याबाबत अधिकृत असा त्या ठिकाणी जी काही सूचना अधिसूचना आहे, तर ती त्यांच्या वेबसाईटवर टाकलेली आहे. 8 फेब्रुवारी 2026 ज्या दिवशी आपली ही शिष्यवृत्तीची परीक्षा होणार होती, तर त्याच दिवशी सीबीएसईच्या माध्यमातून सीटीईटी नावाचा आणखी एक पेपर, जो की खरं तर तुमच्या शिक्षकांसाठी असतो, तर तो अरेंज करण्यात आलाय. यामध्ये बरेचसे शिक्षक देखील हा पेपर देणार आहेत. तुमच्या बऱ्याचशा शाळा ज्या की तुमचं केंद्र असणार होत्या, तर तिथं देखील हा पेपर होणार आहे. आणि म्हणूनच परीक्षा परिषदेनं तुमची परीक्षा जी 8 फेब्रुवारीला होणार होती, तर तिच्या तारखेमध्ये बदल केलेला आहे आणि ती परीक्षा आता 8 फेब्रुवारीच्या ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 ला घेण्यात येणार आहे. म्हणजे साधारणतः एक 14-15 दिवसांचा तुम्हाला आणखी एक्स्ट्रा वेळ भेटतोय. तर याबद्दल सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळत राहतील. कोणतीही शंका असेल, तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर जो काही आहे, तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या दिलेलाच आहे. त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणखी एक महत्त्वाचं, या वर्षीपासून इयत्ता 4थी आणि 7वीला देखील स्कॉलरशिपची परीक्षा आलेली आहे. किंबहुना यापुढं म्हणजे पुढच्या वर्षीपासून जर पाहिलं, तर 4थी आणि 7वीलाच ही परीक्षा राहणार आहे. म्हणजे 5वी आणि 8वीची परीक्षा ही या वर्षीची शेवटची परीक्षा आपण म्हणू शकतो. त्यामुळं 4थी आणि 7वीचे फॉर्म भरण्याबद्दलच्या आणखी तरी तारखा आलेल्या नाहीयेत, पण जेव्हा येतील त्याबद्दल तुम्हाला अपडेट्स नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील. तुमच्यापैकी जर कुणी 4थी आणि 7वीला जर असतील, तर नक्कीच याबद्दलचे कोणतेही डाऊट्स तुम्ही आमच्याशी विचारू शकता, आम्हाला विचारू शकता. आम्ही आमच्या परीनं तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन अपडेट्ससह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.